ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. अलक निरंजन मित्रांनो, नाथ संप्रदायाच्या दिव्य परंपरेत आपलं मनापासून स्वागत. आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुमंत्र जपाची खरी शक्ती, नाथ बापूंनी सांगितलेले मंत्राचे रहस्य आणि साधकांना आलेले अद्भुत अनुभव. नाथ संप्रदायात मंत्र हा एक शब्द नसतो, तो गुरुच्या कृपेचा साक्षात दिव्य संकेत असतो. मनातील अंधार, शंका, नकारात्मकता हे सर्व नष्ट करणारी एक पवित्र ऊर्जा. पण मित्रांनो, गुरुमंत्र म्हणजे नेमकं काय? गुरुमंत्र म्हणजे साध्या शब्दाचा समूह नाही, तो गुरुची ऊर्जा शिष्यांच्या जीवनात जागृत करणारा दिव्य स्पंदन आहे. नाथ परंपरेमध्ये म्हणतात, गुरुमंत्र जीवाला जीवाशी जोडतो. म्हणजे शिष्याचा श्वास, मन, भावना हे सर्व गुरुच्या कृपेने जोडले जातात. जिथे प्रकाश पेटतो तिथून अंधार पळतो. तसंच गुरुमंत्र जपाने भय, चिंता, नकारात्मकता आणि करणे यांचा नाश होतो. तर मित्रांनो, नाथ संप्रदायात मंत्रांची शक्ती काय आहे जाणून घेऊया. तर नाथ योगी म्हणतात, मंत्राशिवाय साधना जागरूक होत नाही. मंत्र जप करताना शरीरात 3 शक्ती सक्रिय होतात. पहिली शक्ती वाक शक्ती, म्हणजे मनातल्या उच्चारातून निर्माण होणारे सकारात्मक तरंग. दुसरी मन शक्ती, म्हणजे मनातील विकार, राग, भीती, चिंता हे वितळण्यास सुरुवात होते. तिसरी म्हणजे प्राण शक्ती, शरीरातील नकारात्मक ऊर्जा जाळून नष्ट होते. म्हणूनच नाथबाबा म्हणतात, जप हा साधकाचा गुप्त अस्त्र आहे. तर गुरुमंत्र जप कसा करावा? गुरुमंत्र जप नियमाने केला तर परिणाम चमत्कारासारखे दिसू लागतात. पहिला, मन शांत करा. जपाआधी 1 मिनिट स्थिर बसा. 3 खोल श्वास घ्या. दुसरा, गुरुस्मरण करा. मनात, नाथ बाबा माझे संरक्षण करा, मला योग्य मार्ग दाखवा असं मनात म्हणा. तिसरा, जपाची वेळ. दररोज एकाच वेळी जप करा. स्वच्छ जागा, शांत निवडा. 4 जप मनातच करा, तोंडाने बोलायचं नाही. श्वासात जप केल्यास ऊर्जा 10 पटीने वाढते. तर मित्रांनो, कोणता मंत्र जपावा? तर जर गुरुने दिलेला मंत्र असेल तर तोच मनात जपा. नसल्यास साधा मंत्र ओम श्री गोरक्षनाथाय नमः किंवा ओम नाथाय नमः. आणि नवनाथ भक्तांसाठी ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र 108 वेळा हा जप अत्यंत प्रभावी म्हणतात. तर मंत्र जपाने कोणते बदल दिसतात? नियमित मंत्र जप केल्यावर नाथ संत सांगतात की मनातील भीती कमी होते, घरातील नकारात्मकता नष्ट होते, करणी, नजर, वाईट शक्ती जवळ येत नाही, कामातील अडथळे दूर होतात, शरीर, मन, प्राणशक्ती निर्मळ होते, साधकांच्या आत प्रकाश जाणवू लागतो. अनेक साधक सांगतात, जप केल्यानंतर मन शांत होतं, सकाळ हलकी वाटते, घरात सकारात्मकता निर्माण होतं. तर साधकांचे खरे अनुभव सांगतो. नाथ संप्रदायात हजारो साधकांना अद्भुत अनुभव आले आहेत. तर अनुभव पहिला, रात्रीची भीती दूर. तर त्यामध्ये एका भक्ताला रात्री सावल्या दिसत होत्या. गुरुंनी सांगितलं, रोज रात्री 108 वेळा जप कर. 3 दिवसात भीती त्याची गायब झाली. तर दुसरा अनुभव, करणी तुटली. एका स्त्रीच्या घरी सतत भांडण आणि आजार होते. 21 दिवस दररोज 10 मिनिटे जप केला. घरात नंतर शांत वातावरण झाले आणि आजारही कमी झाला. तर तिसरा अनुभव, मन शांती. त्याने अनेक साधक सांगतात की जप केल्यानंतर कोणतीही अदृश्य हात धरून साथ देतोय असं जाणवू लागतं. तर मंत्र जपाचा गुप्त नियम काय? तर नाथ परंपरेचा एक गहन नियम आहे, मंत्र कोणालाही सांगायचा नाही. जप शक्यतो मनातच करायचा, कारण मंत्र म्हणजे वैयक्तिक ऊर्जा कवच आहे. हे गुप्त ठेवले तर त्याची शक्ती अनेक पटीने वाढते. तर शेवटचा नाथ संदेश, नाथ बाबा म्हणतात, देव शोधू नका, देव मंत्रातच सापडतो. दररोज फक्त 10 मिनिटे जप सुरू करा. तिसऱ्या आठवड्यात जीवनात बदल जाणवतील, मन शांत होईल, निर्णय स्पष्ट होतील, घरात प्रकाश येईल, संकटे कमी होतील. अलक निरंजन आदेश. तर नाथ संप्रदायाची दिव्य परंपरा, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि नवनाथ यांचा इतिहास, योग तंत्र, साधना, अवतार कथा आणि आध्यात्मिक रहस्य लोकांपर्यंत, नाथ भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती जॉईन करून तिथे मच्छिंद्रनाथांच्या लीला व कथा, नाथ संप्रदायाचे तंत्रज्ञान, मन शांती देणारे स्टेटस व्हिडिओ आणि युट्यूब व्हिडिओच्या ताज्या लिंक तिथे मिळून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.